मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तर मनात आलेली गोष्ट खरी होणं. ह्याचा अर्थ हे झाला की आपण ठरवून विचार करतो. जसं मला घर घ्यायचंय, माझं स्वप्नाचं हं, घर आहे, हं. ते मी मॅनिफेस्ट करतोय. तर बरं. हे कसं म्हणजे मी प्रॉपर मॅनिफेस्ट करू शकतो? नुसतंच मला घर घ्यायचंय हा हां. विचार असून नाही चालत. तुम्हाला त्याचं स्पेसिफिकेशन पाहिजे, म्हणजे तुम्हाला कुठल्या एरियामध्ये घर पाहिजे, कसं पाहिजे, किती बेडरूमचं पाहिजे, त्या एरियामध्ये रेट किती चालू आहे, तुम्हाला तुमचं बजेट किती आहे. असंच आपल्याला बाकी पण लाईफमध्ये ज्या आपण गोष्टी हव्यात त्यासाठी आपण मॅनिफेस्ट करू शकतो. हो, कुठल्याही गोष्टी मॅनिफेस्ट करता येतात, पण त्याच्यासाठी प्रॉपर वेनी तसा विचार केला गेला पाहिजे, ध्यास घेतला पाहिजे त्या गोष्टीचा की हे मला पाहिजेच आहे. पण ह्या ज्या आपण कॉन्शियसली मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी ज्या असतात त्या खरोखर आपण अचीव्ह करू शकतो का? अध्यात्म म्हणजे काय तर आत्म्याचं अध्ययन. मॅनिफेस्टेशनसाठी रोज अशा कोणत्या सवयी आहेत का ज्या आपल्याला ठेवायला हव्यात? आपला मृत्यू होतो तो आपला शेवटचा शेवटचा श्वास श्वास. असतो आणि त्याच्यामध्ये आहे हे काय, हे सगळं आयुष्य आहे. मॅनिफेस्टेशन करताना माणसांकडनं कोणती मोठी चूक होते ज्याच्यामुळे ते सक्सेसच नाही होत? युनिव्हर्समध्ये सगळं अबंडन्समध्ये आहे, हम्म. प्रचंड आहे, सगळ्यांना मिळण्या इतकं आहे. पण तुम्हाला कधी हवंय, तुम्हाला कधी ते मिळू शकतं जेव्हा तुम्ही त्याच्या फ्रिक्वेन्सीला स्वतःला अलाइन व्हाल तेव्हा. येस. वेगवेगळे टेक्निक्स असतात मॅनिफेस्टेशन करायचे. हे काय टेक्निक्स आहेत? निसर्गाने आपल्याला सगळ्यांनाच सगळं दिलेलंच आहे, भरभरून दिलेलं हा. आहे, पण आपल्याकडनं त्याचा वापर केला गेला न गेल्यामुळे ते राहिलेलं आहे. Yes. पीसफुल लाईफ. हा, आणि हा. जेव्हा पीसफुल होता ना तुम्ही, तेव्हा तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते, तुम्ही हम्म. जास्त कामं करू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे मानसी कुलकर्णी मॅम आणि हे लाईफ कोच आहेत. मॅनिफेस्टेशनवरती खूप छान एक्सपिरियन्स आहे यांचा. बऱ्याच लोकांना त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मदत केली आहे आणि लाईफमध्ये आपला अप्रोच कसा असायला हवा हे ते तुम्हाला पूर्ण डीपली आज सांगणार आहेत. खूप गोष्टी असतात. मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त आपण जे विचार करतो तसं घडतं हेच नसतं, पण त्याच्या आतमध्ये पण सायंटिफिकली बऱ्याच गोष्टी असतात ज्या आज आपण ह्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा, म्हणजे ज्या पण छोट्या छोट्या गोष्टी लाईफमध्ये आपल्याला स्ट्रगल देत असतात त्यातनं आपण कसं बाहेर पडू शकतो हे तुम्हाला समजेल. नमस्ते मॅम, नमस्ते. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. सर्वात आधी आपल्या ऑडियन्सला तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन करून द्या. हां, माझं नाव मानसी कुलकर्णी. मी ॲज अ लाईफ कोच म्हणून काम करते गेले 2 वर्षापासून. त्याच्या आधी मी ॲज अ काउन्सिलर म्हणून काम करत होते. हा जो माझा स्पिरिच्युअल जर्नी आहे तो गेले 10-12 वर्षापासून सुरू झालेला आहे. तुमचा हा प्रवास जो सुरू झाला, लाईफ कोच आहात तुम्ही आता, तर मॅनिफेस्टेशनवरती तुमचा विश्वास कधी झाला? जसं-जसं मी शिकत गेले तसं-तसं मी एक्सपिरियन्स घेत गेले आणि मग माझ्या लक्षात आलं की मॅनिफेस्टेशन आपण म्हणजे आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण मॅनिफेस्ट करू शकतो. हं. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तर मनात आलेली गोष्ट खरी होणे, हे ओके. म्हणजे मॅनिफेस्टेशन. तर मग जे आपल्याला हवंय असं आपल्याला लक्षात येतं, तर त्याच्यावर आपण जर फोकस केला, हं. म्हणजे आता मॅनिफेस्टेशन करण्यामागचे जे आहेत टेक्निक्स आहेत, नक्कीच आहेत. कारण टेक्निक्स वापरल्याशिवाय तुम्ही मॅनिफेस्ट नाही करू शकत. बरोबर. कारण बऱ्याचदा काय होतं, की लोकांना असं वाटतं, की हे मॅनिफेस्ट करणं, ते मॅनिफेस्ट करणं ते ईझी आहे. तसं हं. इतकं ईझी नाहीये. कारण मॅनिफेस्टेशन होण्यासाठी आधी तुमचा विचार पॉझिटिव्ह असणं हां. गरजेचं आहे. की विचार जोपर्यंत पॉझिटिव्ह सकारात्मक होत नाहीत, तोपर्यंत गोष्टी मॅनिफेस्ट नाही करता येत. हं. नाही होऊ शकत म्हणजे. बरोबर. तर मी माझ्या विचारांमध्ये जसं-जसं बदल केला, तसे-तसे माझ्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह घटना घडायला लागल्या आणि मग लक्षात आलं, की अरे हे मॅनिफेस्ट होतंय, म्हणजे हे हं. गोष्टी होते, हे मी ठरवलं होतं आणि तसं झालं. खरं सांगायचं तर ना, मॅनिफेस्टेशन आपल्याकडे होतच असतं. म्हणजे लहानपणापासून तुम्ही तुम्ही पण अनुभवलं असाल, येस. की तुम्हालाही काही-काही गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट केल्यात, पण करेक्ट. त्या अनकॉन्शियसली झाल्यात, म्हणजे लक्षात नाही आलं हां. तुमच्या, आपोआप घडल्यात. आज राइट. काही आयुष्यात घडलंच नाही चांगलं असं नाहीये ना. हं, हं. प्रत्येकाच्या आयुष्यात हां, आपण विचार गोष्टी करतो तसं होतं. हां, विचार करतो, मनात आणतो, त्या गोष्टी हं. होतात. आता आपण काय करतोय, की कॉन्शियसली मॅनिफेस्टेशन, हां. म्हणजे करेक्ट. ठराविक गोष्टीसाठी आपण मॅनिफेस्ट म्हणजे हे करायचं, तर त्याच्यासाठी ते टेक्निक्स आहेत, अच्छा, असं मी ओके. म्हणू शकेन. सो आता ह्याचा अर्थ हे झाला, की आपण ठरवून विचार करतो. जसं मला घर घ्यायचंय, माझं हं, स्वप्नाचं घर आहे, हं. ते मी मॅनिफेस्ट करतोय.
तर बरं. हे कसं म्हणजे मी प्रॉपर मॅनिफेस्ट करू शकतो, ज्याच्याने मी एक घर अचीव्ह करू शकतो? हां. आता तुम्हाला घर मॅनिफेस्ट करायचंय, तर ते आता तुम्ही आधी पहिलं ठरवायला पाहिजे, की तुम्ही कुठल्या एरियामध्ये तुम्हाला घर घ्यायचंय. म्हणजे असं नका विचारू करून नाही चालत, की नुसतंच मला घर घ्यायचंय. हा हां. विचार असून नाही चालत. तुम्हाला त्याचं स्पेसिफिकेशन पाहिजे. म्हणजे तुम्हाला कुठल्या एरियामध्ये घर पाहिजे, कसं पाहिजे, किती बेडरूमचं पाहिजे, त्या एरियामध्ये रेट किती चालू आहे, मग तुम्हाला तुमचं बजेट किती आहे आणि हं. त्याप्रमाणे मग ते एकदा फायनल झालं, की ओके. ह्या-ह्या एरियामध्ये मला इतक्या अमाउंटचं घर घ्यायचंय. हां. मग त्याच्याप्रमाणे मग तुम्ही विचार करू शकता, की मग माझं इन्कम किती आहे? मग मी हं. किती घेऊ शकतो? लोन किती घेऊ शकतो? आणि मग मी कसं मॅनेज करेन, की जर का इतकं लोन घेतलं तर मी कारण त्या घेण्याच्या मागे हं. तुम्हाला ते घेण्यासाठीचे ज्या गोष्टी आहेत त्याचा पण विचार करायला येस. पाहिजे आणि तिथे सकारात्मक तुम्ही असणं आवश्यक आहे. म्हणजे मी हे घेऊ शकतो, मी हे करू शकतो हं. आणि मी अशा पद्धतीने माझं जर प्लॅनिंग केलं, तर मला हे सहज शक्य आहे. हो की ओके. नाही? म्हणजे तसा विचार करत मग तुमचं ते मॅनिफेस्ट होणार. हं. पण तुम्ही असं म्हटलात, की "अरे, मला ह्या एरियामध्ये घर घ्यायचंय, पण याची किंमत एवढी आहे आणि हां. मी तर एवढेच कमवतोय, कमवतोय. तर मी हां. कसं काय घेऊ शकतो?" हां. आणि तुम्ही म्हणतात, की मला घर घेणं मॅनिफेस्ट व्हायला पाहिजे. बरोबर आणि तर हां. नाही होऊ शकणार ना. ओके. तर नाही होऊ शकणार. तुम्ही त्या गोष्टीसाठी फोकस असणं गरजेचं आहे, की हं. आधी तुमचं इंटेन्शन पाहिजे, की मला घर घ्यायचंय. येस. फोकस पाहिजे हां करेक्ट. आणि त्याच्या दृष्टीने मग तुमचे तसे प्लॅन्स पाहिजेत, की हं. काय करू शकतो. तर तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. ओके. सो असंच आपल्याला बाकी पण लाईफमध्ये ज्या आपण गोष्टी हव्यात, त्यासाठी आपण मॅनिफेस्ट करू शकतो. हो, कुठल्याही गोष्टी मॅनिफेस्ट करता येतात. हां. पण त्याच्यासाठी प्रॉपर वेनी तसा विचार केला गेला पाहिजे. ध्यास घेतला पाहिजे त्या गोष्टीचा, की हे मला पाहिजेच आहे. हं. हे बघा, ह्याच्या आधी जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशन हा शब्द माहीत नव्हता, तेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट प्रकर्षाने हवीच आहे मला हां, हां. आणि ती मला पाहिजेच. हे जेव्हा तुम्ही विचार केलात हं. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ते मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यावर तुम्हाला मिळालंच आहे येस. की. हो की नाही? मग तसंच आत्ता आपण मुद्दाम ह्या विषयावर बोलतोय म्हणून तुम्ही म्हणताय मी हे मॅनिफेस्ट करा. हां. मग एखादी ठराविक गोष्ट गाडी म्हणा, घर म्हणा, हे मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने विचार आणि प्लॅनिंग केलं तर ते शक्य आहे. ओके. कुठलीही गोष्ट आहे. असं नाही हां. की फक्त घर, काहीही तुम्हाला जे वाटतं ते. फक्त जी मोठी गोष्ट असेल तर त्याच्यासाठी त्या पद्धतीने विचार करणं, ओके. त्याच्याप्रमाणे प्लॅनिंग करणं आणि मग ती घडणारच आहे. हां. असा विषय आहे हा. पण इथे प्रश्न मला असा आहे, की आता सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या ज्या गोष्टी चालू असतात, हं, बऱ्याचदा आपण त्या विसरून जातो, पण ती गोष्ट अचीव्ह करतो आपण, हं, कधी ना कधी. हं. पण ह्या ज्या आपण कॉन्शियसली मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी ज्या असतात, त्या खरोखर आपण अचीव्ह करू शकतो का? कारण की जसं तुम्ही म्हणालात, की हे आपले एक विचार असतात आणि आपण तसं पॉझिटिव्ह सिग्नल्स देतो, तेव्हा जाऊन आपले ते गोष्टी मॅनिफेस्ट होतं. पण काय असं म्हणजे की म्हणजे एक कन्फर्मेशन नसतंच आपल्याला, हं, की ते मॅनिफेस्टेशन होईल की नाही. बऱ्याच जणांना समजा 1 महिना, 2 महिना घरी लिहून ठेवतील कुठे, की सारखं त्याच गोष्टी दिसल्या पाहिजेत मला. नाहीतर ते मॅनिफेस्टेशनचे कोट्स लिहून ठेवतील, की मी वाचलं सारखं मी ते बघितल्यानंतर मला त्या गोष्टी लक्षात राहतील. सो त्याच्यानंतर ना 2-3 महिन्यांनी ते विसरून पण जातात. का तर 2-3 महिने करून मला काही वाटत नाहीये त्या गोष्टी मी अचीव्ह करू शकेल. तर खरंच हे वर्क करतं का? नाही काय आहे व्हिज्युअलायझेशन हे त्याचं एक टेक्निक आहे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी जसं व्हिज्युअलायझेशन तसं विजन बोर्ड म्हणजे तुम्ही हं. जे आत्ता म्हटलात, की कुठेतरी ठेवलंय, लिहून ठेवलंय म्हणा किंवा त्याचं चित्र प्रिंट आउट काढून ठेवलंय. तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्रामिंग होतं. त्यामुळे ते हं. आज ना उद्या घडण्याची शक्यता वाढतेच. हां, पण ते कधीतरी. ओके. आता कधी होईल माहीत नाही. असं जर तुम्हाला चाललंय, की बाबा ही गोष्ट व्हायला पाहिजे, आत्ता काही गडबड नाहीये, कधीतरी व्हायला झाली तरी मला चालणार आहे. तर तुम्ही तशा पद्धतीने त्याच्यावर विचार करून ती सोडून दिलेली असेल, तर हं. तीही मॅनिफेस्ट होऊ शकते. ओके, हां, ओके. होऊ शकते. कारण एकदा तो विचार झालेला असेल, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचं हे झालं, प्रोग्रामिंग झालेलं असेल, की हां. हे मला हवंय. तर ते आज ना उद्या मिळणार आहे. कधी ना ओके, कधी त्याच्यावर तो विचार केला जातो त्या पद्धतीने. ओके. ह्या मॅनिफेस्टेशनला जे पण मॅनिफेस्ट करतायत कोणत्या गोष्टी, त्यांना स्पिरिच्युअली कनेक्टेड असणं गरजेचं आहे का? स्पिरिच्युअल कनेक्टेड म्हणजे काय? आधी स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? हं. तर इनर जर्नी.
हो की नाही. स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म. हं, हां. अध्यात्म म्हणजे काय तर आत्म्याचं अध्ययन. हं. हं. म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी हं, ज्या चैतन्यावर काम करते, कार्य करते, ते चैतन्य माझ्या आतमध्येच आहे. तेच माझं खरं स्वरूप आहे. हां. हा विचार ज्याच्यामधून आपल्याला मिळाला ते म्हणजे अध्यात्म. हं. हं. तर म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल, की अध्यात्म अंतर्मनाकडे जाणं म्हणजे आपल्यामध्येच ती स्ट्रेंथ आहे. हं. म्हणजे आपण काय करतो, की आपण बाह्य गोष्टी बघत राहतो. म्हणजे की मटेरिअलिस्टिकमध्ये आपलं जास्त लक्ष राहतं किंवा येस. कर्मकांडामध्ये असं म्हणू हं. आपण. कारण काय म्हणजे रिलिजियस आपण असतो आपण रिलिजियस, आपण ज्या धर्मामध्ये आहोत, तर त्याच्याप्रमाणे आपण गोष्टी पूजा करणं किंवा नवस करणं किंवा नाही का अशा येस. हां. पद्धतीने कर्मकांडी होम हवन करणं, कर्मकांडामध्ये जसं आपण म्हणतो, की त्याच्यात अडकतो, की हां, हां. ते केल्यामुळे आपल्याला गोष्टी मिळतील असं हां. आपल्याला वाटतं. पण ॲक्चुअली तसं नाहीये. त्या गोष्टींनी होतो फायदा, होतच हं, नाही हं. असं नाही मी म्हणता येणार. त्याच्यावरही विश्वास असायला ठेवायला काही हरकत नाही. पण मुळात आपल्यामध्येच ती कपॅसिटी असते. ओके. आपल्यामध्येच ती स्ट्रेंथ असते. जेव्हा आपण इंटरनली स्वतःच्या स्ट्रेंथकडे बघायला लागतो, हं. तेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याची शक्यता जास्त होते. त्यामुळे आपण त्याला म्हणू, की स्पिरिच्युअल बेस हा असायलाच हवा कुठल्याही गोष्टीसाठी. ओके. मॅनिफेस्टेशनसाठी स्पिरिच्युअल बेस असणं आवश्यकच आहे. अच्छा. तुम्ही जेवढे कूल असाल, काम असाल, हं, म्हणजे आता कसं आहे, की जेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याच्या अध्यात्म म्हणजे आत्म्याचं अध्ययन. येस. आता आत्मा आहे, स्पिरिट आहे, हं. आपल्यामध्ये चैतन्य आहे, म्हणून आपण आहोत. करेक्ट. बरोबर? की आपण जो श्वास घेतो, त्याच्यानंतर आपण श्वास शेवटचा घेतो. म्हणजे आपण जन्माला येतो, आपण पहिला श्वास घेतो आणि हं. आपण आपला मृत्यू होतो, तो आपला शेवटचा शेवटचा श्वास श्वास. असतो. हां. आणि त्याच्यामध्ये आहे हे काय, हे सगळं आयुष्य आहे. हं, हं. बरोबर? तर मग ते ह्या आयुष्यामध्ये मला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत, तर त्याच्यासाठी मी शांत असणं, शांत स्वरूप असणं हे आवश्यक आहे. जेव्हा आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशन असं म्हणतो ना, हं. तेव्हा आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे ध्यान करणं गरजेचं आहे. ओके. आता मेडिटेशन कशासाठी करायचं? तर ध्यान करतो तेव्हा आपण श्वासावरच लक्ष केंद्रित करतो. म्हणजे हं. आपण शांत होतो. करेक्ट. श्वास आपण अनुभवतो. म्हणजे की श्वास इन्हेल, एक्झेलकडे एक्झेल. हां, आपण हां, लक्ष दिलं, हां. की आपण हळू आपले विचार कमी व्हायला होतात. आता हं. आपण ॲक्चुअली आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण कसं आहे, दिवसाला 60,000 ते 70,000 आपण विचार क्रिएट करतो. येस. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, तर आपलं असं डेस्परेशन असतं, की ही मिळालीच पाहिजे, हां. मिळालीच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. मला आता हे एवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मॅनिफेस्टेशनकडे ना लोकं जर आता का बघत असतील ना, तर ते फास्ट मॅनिफेस्ट करणं, करेक्ट. हां. हे त्यांना हां. हवंय. तर डेस्परेशन ही निगेटिव्ह इमोशन झाली. हं. कारण युनिव्हर्सकडनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. कारण आपण युनिव्हर्सचाच भाग आहोत. हं. आता युनिव्हर्समधनं आपल्याला हे जर सगळं मिळवायचंय, तर आपल्याला युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सी बरोबर आपण जेव्हा अलाइन होतो, तेव्हा गोष्टी आपल्या मॅनिफेस्ट हं, होतात. हं. जर आपल्या मनामध्ये जर निगेटिव्हच विचार सारखे येत असतील, हां. कसं होणार, कधी होणार, बरोबर. नाही झालं तर आणि हं. आत्ताच झालं तरच चांगलं आहे, नंतर होऊन काय उपयोग वगैरे. करेक्ट. असे जर निगेटिव्ह विचार येत असतील ना, तर आपलं मॅनिफेस्टेशन नाही होऊ शकत. हं. हं. तर मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर ध्यान करायला पाहिजे. जेणेकरून आपण आपल्या विचारांना कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे. विचार अच्छा. कमी हां. करायला पाहिजेत. मेडिटेशन करण्याचा सराव केला ना, तर हं. आपण आपले हळू आपले विचार कमी होतात. विचार कमी झाले, की आपल्याला एक पीस, शांतता मिळते राइट. आणि मग आपण कॉन्शियसली विचार करू शकतो मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीने, की मला हं. कसं काय करायचंय आणि मग ते सहज होतं. अच्छा. हां. जर आपण खूप त्याच्याबद्दल डेस्परेट राहिलो ना, तर गोष्टी नाही लगेच होऊ शकत. बघा हं. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा तुम्हाला घाई गडबड पाहिजे, आत्ताच हवंय, तर करेक्ट. तर नाही होणार. हां, हां, हां. हे व्हावं अशी माझी इच्छा आहे. हं. असं जेव्हा करून तुम्ही गोष्टी सोडून देता, तर युनिव्हर्सकडून. हां. युनिव्हर्सकडे सोडून हं, दिल्यानंतर हं. तुम्हाला नक्कीच मिळतं. म्हणजे कारण युनिव्हर्समध्ये सगळं अबंडन्समध्ये हं. आहे, प्रचंड आहे, सगळ्यांना मिळण्याइतकं आहे. पण तुम्हाला कधी हवंय, तुम्हाला कधी ते मिळू शकतं, जेव्हा तुम्ही त्याच्या फ्रिक्वेन्सीला स्वतःला अलाइन व्हाल तेव्हा. येस, येस, येस. हा महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. हां. तर ते करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशनच करायला लागतं. निर्गुण, निराकार, स्वास्थ्य, शांत, असीम
असं जेव्हा अवस्था होते आपली, तर ओके. त्याच वेळेस आपल्याला गोष्टी मॅनिफेस्ट करता येतात. हं. हं. ह्याला म्हणायचं आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशन. हे करण्यासाठी तुम्हाला शांत होणंच आवश्यक आहे. शांत होण्यासाठी मेडिटेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. मेडिटेशन केल्यावरच तुम्ही शांत होऊ शकता आणि विचारांमध्ये एक शांतता आली आणि कमी म्हणजे झिरोमध्ये अगदी नाही हं, आहेत, पण हं, हं. दिवसाचे जे 70-80 हजार विचारांमधून तुम्ही एक 5-10 हजार विचारांपर्यंत आलात आणि ते विचार तुमचे पूर्ण पॉझिटिव्ह असतील, ओके. तर गोष्टी मॅनिफेस्ट नक्की होऊ शकतात. अच्छा. मॅम, मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हं. ह्यामध्ये काय फरक आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे सुद्धा युनिव्हर्सकडनंच आपण अट्रॅक्ट करणं हं. गोष्टी. आता युनिव्हर्समधनं जेव्हा गोष्टी हव्यात आपल्याला, तर त्यासुद्धा तुम्हाला मेडिटेशननी शांत झाल्याशिवाय नाहीच होऊ शकणार. म्हणजे हां. शांत होणं म्हणजे काय, की आपल्या निगेटिव्ह विचार असेल, तर हं. निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार होते. बरोबर? पॉझिटिव्ह विचार असेल, तर पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार होते. युनिव्हर्सला एक फ्रिक्वेन्सी आहे, कारण हे सगळं मूव्हिंग आहे. हं. बरोबर आहे? सगळ्यामध्ये आता हे जरी आपल्याला मटेरिअलिस्टिक गोष्टी दिसत असल्या, तरी त्याला जर आपण इलेक्ट्रो मायक्रोस्कोपमधनं बघितलं, तर ते सगळं मूव्हेबल आहे, मूव्हिंग येस, होतंय. येस. हां. तर म्हणजे त्यामुळे काय आहे, की त्याला प्रत्येकाला एक फ्रिक्वेन्सी आहे. आता हं. तुम्हाला क्वांटम फिजिक्स ऐकलं असेल. येस. क्वांटम हां. फिजिक्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात, की जे आपल्याला दिसत नाही. तर ओके. ते सुद्धा मूव्हिंग आहे. हं, म्हणजे हं. तिथे एनर्जी फॉर्म होते. थोडक्यात काय एनर्जी फॉर्म होते आणि विचारांना एनर्जी आहे. थॉट इज करेक्ट. अ हां. एनर्जी. मग मी जर एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी किंवा मला एखादी गोष्ट अट्रॅक्ट करायची आहे, हं. तर अट्रॅक्शन कधी होऊ शकतं? जेव्हा तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला अलाइन होणार तेव्हाच हं. अट्रॅक्ट करू शकणार आहे ना. तर मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच इक्वलच आहे अच्छा. तसं. हां, हां. हां, म्हणजे आपण आता म्हणतो मी, की ही गोष्ट मॅनिफेस्ट करणं काय आणि ती अट्रॅक्ट करणं काय. हं, शेवटी हं. ते तुमच्या विचारांवरच अवलंबून आहे आणि ते तुमच्या त्या पॉझिटिव्ह विचारांवरच अवलंबून आहे. ओके. जे टेक्निक्सबद्दल तुम्ही सांगितलं होतात हं, सुरुवातीला, हं. की वेगवेगळे टेक्निक्स असतात मॅनिफेस्टेशन करायचे. हे काय टेक्निक्स आहेत? जरा प्लीज सांगा, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना क्लिअरली माहिती पडेल, की कशा पद्धतीचे टेक्निक्स असतात. हां, आता मॅनिफेस्टेशन होण्यासाठी किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क होण्यासाठी आपल्याला ई-एफ-टी हे टेक्निक वापरू शकतो. म्हणजे अच्छा. ई-एफ-टीमध्ये काय होतं, आपण काय आहे सगळ्या विचारांना एक फीलिंग्ज आहेत, हं, बरोबर? विचारांच्या मागे भावना आहेत. हां, भावना म्हणजे फीलिंग्ज हं. आणि युनिव्हर्सला फीलिंग्ज कळतात. ओके. युनिव्हर्सला लँग्वेज नाही कळत. तुम्ही काय बोलता हे युनिव्हर्सकडनं नाही, हं, त्याला मॅनिफेस्ट नाही होत. जे तुम्ही फील करता. आता तुम्ही जे फील करणार आहात एखादी गोष्ट हां. मिळवण्यासाठी, आता तुम्हाला समजा तुम्ही म्हणालात, की मगाशी घर. हं, घर मिळाल्यानंतर म्हणजे तुमचं स्वतःचं घर झाल्यानंतर तुम्ही कसं फील करणार आहात? हं. तुम्ही सेफ फील करणार येस, आहात, हो करेक्ट. की नाही? हां. सिक्युअर फील करणार आहात किंवा तुम्हाला अ, असं छान वाटणार आहे, की समाजामध्ये आपलं एक स्वतःचं एक स्थान निर्माण येस. झालं. म्हणजे हां. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही फील करायला लागणार आहे ना, हं. तेव्हा तुम्हाला मॅनिफेस्ट होणार आहे ओके. किंवा हां. तेव्हाच तुम्ही अट्रॅक्ट करू शकणार आहात. तर हे पॉझिटिव्ह होण्यासाठी आधी मुळात थॉट पॉझिटिव्ह असायला पाहिजेत. आधी बरोबर. विचार हां. जेव्हा तुमचे पॉझिटिव्ह असतील, त्याच्यानंतर तेव्हा तुम्ही फील पॉझिटिव्ह करायला लागता आणि हं. जेव्हा फीलिंग पॉझिटिव्ह होतं, तेव्हा तुमच्या गोष्टी मॅनिफेस्ट होतात. ओके. आणि हं. त्यांचेच, म्हणजे ज्यांचे निगेटिव्ह विचार असतात, हां. त्यांचे त्याच्याचमुळे हे गोष्टी पॉसिबल होत नाही. हां, कारण काय निगेटिव्ह विचार असल्यामुळे तुम्ही लोअर फ्रिक्वेन्सीला जाता. हां. लो एनर्जी असेल, तर तुम्ही लो एनर्जीला अलाइन होणार. मग बरोबर. लो एनर्जीला अलाइन झाल्यानंतर त्या गोष्टी मॅनिफेस्ट नाही होऊ शकत. हं. आणि हे जे मी तुम्हाला म्हटलं ई-एफ-टी टेक्निक. आता ई-एफ-टी म्हणजे काय? तर इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर ई-एफ-टी आपण कधी वापरणार? कशासाठी वापरणार? ज्या स्टक इमोशन्स आहेत तुमच्या लहानपणापासून ज्या सप्रेस इमोशन्स आहेत, हं. तर त्या इमोशन्स जर असतील, तर तुमची एनर्जी काय होणार? लो होणार. येस. मग हां. लो एनर्जीला तुम्ही नाही ना अट्रॅक्ट करू शकत किंवा बरोबर. लो एनर्जीला तुम्ही मॅनिफेस्ट नाही करू शकत हां. गोष्टी. तर त्या तुम्हाला जर का हे काढायचे असतील, म्हणजे तुमच्या त्या स्टक इमोशन काढायचे असतील, तर आपल्याला हे ई-एफ-टी टेक्निक वापरावं लागतं. ओके. हं. दुसरं टेक्निक आहे होपोनोपोनो टेक्निक. हां. आता होपोनोपोनो टेक्निक म्हणजे काय? मेकिंग थिंग्स राइट. तुमच्या आयुष्यात जे रॉंग घडलेलं आहे, ते तुम्हाला जर राईट करायचं असेल, तर तुम्हाला होपोनोपोनो टेक्निक हं. वापरावं लागतं. हं. असे काही टेक्निक्स आहेत किंवा हे जे निगेटिव्ह विचार कमी करण्यासाठीचं टेक्निक.
की खूप सारे लोकं म्हणतात आमच्या मनात निगेटिव्हच विचार येत राहतात. हं. कारण आपण ऐकतो, वाचतो, बघतो, लोकांचे एक्सपिरियन्स ऐकतो. त्यामुळे आपल्या मनात सुद्धा निगेटिव्ह येतं. हे हं. होईल की नाही? बरोबर. हो की हां. नाही? असं वाटतं. तर हे सुद्धा आपण निगेटिव्ह विचार कमी करू शकतो. नंतर अफर्मेशन्स हे टेक्निक वापरू शकतो. हं. एखाद्या आपल्याला आपल्याला एनर्जी हाय करण्यासाठी अफर्मेशन्स आपल्याला ठराविक गोष्ट मॅनिफेस्ट व्हावी असं वाटत असेल, तर त्या दृष्टीच्या अफर्मेशन्स जर आपण लिहिल्या आणि ओके. त्या जर आपण वाचल्या रोज, तर त्याच्याने सुद्धा मॅनिफेस्ट होऊ शकतो. हेच ओके. टेक्निक्स आहेत त्याचे. सो आता ह्या ज्या टेक्निक्स आहेत, कधी वापरायच्या नाहीतर मला तर ह्याबद्दल माहिती नाहीये. हं, जसं आता मी तुम्हाला विचारल्यावरती तुम्ही सांगितल्यावर मला माहिती पडलं. हां. आपले प्रेक्षक जे हा पॉडकास्ट पाहतायत त्यांना पण कुठे ना कुठे हा प्रश्न असेलच, की आता पुढे काय? हं, जर समजा की कोणाच्या पैशांमध्ये प्रॉब्लेम आहे, नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम आहे, यश नाही मिळत आहे लाईफमध्ये, हं, तर कोणती टेक्निक वगैरे वापरायची मला काहीच माहिती नाहीये. हं, पण हे प्रॉब्लेम्स आहेत. हं, आपले प्रेक्षक जेव्हा तुम्हाला कॉल करतील, हं, त्यानंतर मग ही प्रोसेस कशी वर्क होते? समजा मी तुमच्याकडे आलोय, हं. तर हे त्याच्यानंतर कसं असणार आहे? कसं असतं जेव्हा क्लायंट्स माझ्याकडे येतात, हं. तेव्हा त्यांचे प्रश्न ते कुठले आता समजा तुम्ही म्हटलात तर रिलेशनशिप ह्या एरियामध्ये त्यांना समजा प्रश्न असू शकतील. हां. तर त्यासाठी सुद्धा ते टेक्निक्स कसे वापरायचे, अच्छा. हेच आम्ही त्या सेशन्समधनं शिकवतो. ओके. आणि मुळात आधी ना, की तो प्रॉब्लेम जो आहे त्यांना जो वाटतोय, तो प्रॉब्लेम आलाय कुठून मुळात, की हं. हे त्यांच्या कंडिशनिंगवर डिपेंड आहे, की त्या वातावरणामध्ये ते लहानच आहे, मोठे झालेले आहेत. त्याच्याप्रमाणे त्यांची पर्सनॅलिटी बनते. हं. आणि लहान मोठं होत असताना ना, आपण काय विचार करतो, हं. म्हणजे आपण ज्या गोष्टी बघतो, ज्या ऑब्झर्व्ह करतो, आपण ऑब्झर्व्ह करतच मोठं होतो, की नाही? हं. म्हणजे आपण असं ऐकताना ऐकतो, की संस्कार घेतले जातात. म्हणजे हं. संस्कार संस्कार काही असे बसून घडवले जात नाहीत. हं. संस्कार हे बघूनच होतात ना. म्हणजे बरोबर आहे. प्रत्येक हां. आई-वडील कसं वागतात, कसं हं. बोलतात ते, कसं ट्रीट करतात ते लोकांना, त्याच्याप्रमाणे गेस्टना किंवा नातेसंबंध त्यांचे कसे आहेत आधी हं. एकमेकाबरोबर. तर ते ऑब्झर्व्ह करत मुलं लहानाची मोठी होतात. तर करेक्ट. मुलांचे त्याप्रमाणे काहीतरी बिलीफ्स तयार झालेले असतात. काही धारणा ओके. तयार झालेल्या असतात. आणि मग त्या धारणा कशा आहेत, इरॅशनल बिलीफ्स आहेत का रॅशनल बिलीफ्स आहेत, हं. हे त्यांना माहीत नसतं. जेव्हा आपल्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येतात, तेव्हा आपण जेव्हा केस हिस्ट्री घेतली जाते किंवा त्यांना काही विचारले जाते, प्रश्न विचारले, त्याच्यावरून त्यांचे कुठले बिलीफ्स आहेत, हे हं. आमच्या लक्षात येतं. आणि ओके. मग ते रॅशनल बिलीफ्स कसे आणायचे, तर इरॅशनल बिलीफ्स असतील, तर ते रॅशनलमध्ये कसे कन्व्हर्ट करायचे. तर हे आपण टेक्निक्सद्वारे आपण त्यांना सांगू शकतो, की नाही तुम्ही अशा ओके. पद्धतीने केलात, तर तुमचे विचार बदलू शकतात आणि हां. बिलीफ्स चेंज होऊ शकतात आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. हं. सगळ्या बाबतीत तसं वापरता येतं. म्हणजे हेल्थच्या रिलेटेड सुद्धा पैसे आणि पण यश. पैसे हां. मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा. म्हणजे आयुष्यामध्ये ना मुळात जे प्रॉब्लेम्स येतात ना, ते हं. तुमच्या कंडिशनिंगमुळेच हां. निर्माण झालेले राइट. असतात. आत्ता आपल्याला ते जाणवतं. हो. हं. आणि आता काय झालंय, की मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे शब्द इतके वरवर लोकांना ऐकले जातात. तर त्यांना असं वाटतं, की हे इन्स्टंट काहीतरी आहे. हं. म्हणजे करेक्ट. आपल्याकडं म्हणजे मी हे केलं, की लगेच होईल. हे लगेच कुठली गोष्ट नाही होऊ हो, शकत. हो. सगळ्याला एक प्रोसेस आहे. जर वेळ दिला आणि हं. विश्वास ठेवला ना, तर नक्की होतं. म्हणजे लॉ ऑफ ओके. अट्रॅक्शन सुद्धा जर तुम्ही युनिव्हर्सकडे मागा, हं. ओके, आणि युनिव्हर्सवर विश्वास ठेवा, हां. तर तुम्हाला ते मिळणार. ओके. नक्की मिळणार. म्हणजे ब्रह्मांडामध्ये तेवढी शक्ती आहे, की ते आपल्याला सगळं देतं. फक्त कशा पद्धतीने देतं, कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचंय, हं, हं. देतं तर ते आहेच, पण तुम्ही कसं पॉझिटिव्ह राहिलं तर तुम्हाला ते मिळू शकतं. ते ओके. पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण ह्या टेक्निक्सचा वापर होऊ शकतो. अच्छा. मॅम ह्यामध्ये जे मिरर टेक्निक हं, नाहीतर 369 मेथड हं. हे सगळे काय असतात? 369 मेथड आहे किंवा मिरर मेथड आहे. हे सगळं ना आपलं सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग आहे ना, ते हं. हे करण्यासाठीच आहे, वापरलं जातं. हं. म्हणजे ते आता मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, की कंडिशनिंग काय झालंय. तर आता ते कंडिशनिंग जो हा शब्द मी वापरला आहे, ते त्याचं म्हणजे सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंगच असतं हे. ओके. हां, कारण आपलं सबकॉन्शियस माइंड हे 24 अवर्स चालू आहे. हं. हं. म्हणून आपल्याकडे मेमरीज आहेत.
आपल्याला लहानपणापासूनच्या गोष्टी आठवतात, की ज्या चांगल्याही असतात, वाईटही असतात, सगळ्या मेमरीज आहेत. तर ह्या सगळ्या आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सेव्ह झालेल्या आहेत आणि सबकॉन्शियस माइंड आपल्याला ड्राईव्ह करत असतं. हां, हां. कळत नकळत. आपल्याला नाही कळत, की हे सबकॉन्शियसमध्ये कधी फीड झालेलं आहे, कुठल्या प्रसंगाने झालेलं आहे, काही बघताना झालंय, काही वाचताना झालेलं आहे किंवा काही हे मागच्या जन्मी सुद्धा आपण आता तुम्हाला माहितीच आहे, की पुनर्जन्म आहे, सोल आहे, सोल जर्नी आहे. हो की बरोबर. नाही? तर सोल जर्नीमधनं सुद्धा ह्या गोष्टी आलेल्या असतात. म्हणजे जसं ह्या जन्माचं कंडिशनिंग आहे, तसं त्या जन्मामध्ये आपल्याकडनं काय जे कर्म घडलेली आहेत, तर ते सगळं आपण कॅरी फॉरवर्ड झालेलं असतं. तर रिलेशनशिपमध्ये सुद्धा आणि म्हणजे आपल्या फायनान्स काही जे आपले प्रॉब्लेम्स असतात किंवा हेल्थ इश्यू जे आहेत, त्या सगळ्याला आपलं कार्मिक रिलेशन काय, कार्मिक जे आपलं काय घडलंय तेही तितकंच आहे, ओके. कारणीभूत आहे, की त्याच्यावरही घडलेलं असतं. तर आता हे सगळं प्रोग्रॅमिंग करायचं कसं? हे सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग जर तुम्हाला करेक्ट करायचं असेल, तर ते करेक्ट कसं करायचं? तर हे टेक्निक्स वापरून आपण करेक्ट करू शकतो. अच्छा. ओके. तर त्याच्यामध्ये मिरर टेक्निक पण वापरतात. मिरर टेक्निक हे अफर्मेशनसाठी वापरतायत. ओके. की म्हणजे मी जे चैतन्य आहे, जे मी मगाशी म्हटलं, अध्यात्माची जी डेफिनेशन म्हटलं, की शरीर, मन आणि बुद्धी. हां. तर हे 3 गोष्टी आपल्याला जे चैतन्य आहे आपल्यामध्ये, ते चैतन्य आहे म्हणून आपण आहोत. येस. हां. ते चैतन्य ज्याच्यावर कार्य करतं, तर ते आपल्या आतमध्येच आहे. म्हणजे काय आहे? ते चैतन्य आहे म्हणून आपण आहे. करेक्ट. आपली आयडेंटिटी ही वेगळी आहे. आपल्याला जे नाव दिलं गेलंय, हे आपल्याला नंतर दिलं गेलंय. नावानी आपण नाही जन्माला बरोबर. आलेलो. हां. बरोबर आहे. मग ही जर आयडेंटिटी बाजूला ठेवली, जर आता हे सागर तुमची ही जी आयडेंटिटी बाजूला ठेवली, तर राहतं काय? सोल. सोल. तर सोल म्हणजे काय? ज्याला आपण सोल म्हणजेच चैतन्य, एनर्जी. बरोबर? तेच आहे स्पिरिट. ओके. तर हे जेव्हा ह्याला आपण काहीतरी अफर्मेशन देतो, म्हणजे ते आहे सुप्त आतमध्ये आपलं आहे. आपण जसं लहानाचं मोठं होतो, तसं आपलं त्याच्याकडनं दुर्लक्ष होतं. हो की नाही? म्हणजे आपल्याला नाही कळत, की हेच आपल्याला ड्राईव्ह करते, ज्याला आपण म्हणतोय की मन. मन हे सुद्धा त्या चैतन्याचाच एक भाग आहे. मन काही कुठलं ऑर्गन नाहीये. बरोबर? तर ते आतमध्ये आहे. आता त्या मनाच्या द्वारे म्हणजे मनाच्या थ्रू म्हणजे आपल्याला आपण जे म्हणतो, की माझ्या मनाला दुःख झालं, माझ्या मनाला वाटलं किंवा माझ्या मनात आलं म्हणून मी हे केलं किंवा माझ्या मनात आलं म्हणून मी ही गोष्ट खाल्ली किंवा मनात आलं म्हणून मी तिकडे गेलो. हे जे मन आहे, हे मन काही कुठलं ऑर्गन नाहीये. तर हे मन हे आपल्या विचारांना आपण मनाच्या थ्रू विचार एक्सप्रेस करतो. ओके. बरोबर? तर हे जे आहे ते आपलं जे आतमध्ये जो आपला सोल आहे, आपलं चैतन्य आहे, जी ऊर्जा आहे, ती आहे म्हणून आपल्याला अस्तित्व आहे. तर त्या ऊर्जेला जर आपल्याला डायरेक्शन द्यायची असेल, तर आपण ते मिरर वर्कनी देऊ शकतो ना. मिररमध्ये बघून स्वतःला अफर्मेशन्स दिल्या म्हणजे काय? तर आपल्या अंतर्मनाला म्हणजे तो आपलं जे स्पिरिट आहे, जी ऊर्जा आहे त्याला. मग त्या गोष्टी घडतात. ओके. अफर्मेशन देऊन आपण ते बूस्टिंग करतो. एनर्जी हाय करतो. ओके. आणि मग आपल्याला एक उत्साह वाटतो आणि मग आपल्याकडनं गोष्टी पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह विचार. आता आपण अफर्मेशन काय देणार? मी जी आहे म्हणजे तुम्हाला जे घडायला हवं म्हणजे तुम्हाला जे मॅनिफेस्ट व्हायला हवं, त्या संदर्भातल्या अफर्मेशन्स आपण त्यांना गाईड करतो क्लायंट्सना, की या अफर्मेशन्स तुम्ही द्या स्वतःला आणि त्या दिल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील. ओके. अशा पद्धतीने ते वर्क होत असतं, जे तुम्ही आता म्हटलात, की मिरर वर्क. मिरर वर्क हे अफर्मेशनसाठी आपल्या आतल्या सोलला एम्पॉवर करण्यासाठी. एक बूस्टिंग देण्यासाठी. आणि 369? 369 मध्ये काय आहे, अफर्मेशन्सच आपण 3 टाइम्स लिहायच्या, 6 टाइम लिहायच्या, 9 टाइम लिहायच्या दिवसभरामध्ये. हे सुद्धा सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंगच आहे. आता तुम्हाला जर एखादी गोष्ट अफर्मेशन मी सांगितली, की ह्या गोष्टीसाठी ही अफर्मेशन वापरा म्हणजे तुमची गोष्टी मॅनिफेस्ट होतील किंवा तुम्ही त्या गोष्टी अट्रॅक्ट कराल. ओके. आता तुमच्या मनामध्ये असंख्य विचार आहेत. येस. 60,000 विचार तुमच्यामध्ये आहेत. त्यातले निम्म्यापेक्षा जास्त विचार हे निगेटिव्हच आहे. असं झालं तर, ते झालं तर, जे काही ज्याचं जे प्रोफेशन आहे, त्याच्याप्रमाणे त्याच्या विवंचना आहेत किंवा अजून काही प्रश्न असतात घरामधले. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी घडणार का मग त्यांच्याकडनं मनात म्हटलं तर? होऊ नाही शकत ना. म्हणजे वर्क होण्याच्या दृष्टीने होऊ नाही शकत. मग आपल्याला काय करता येईल, की जर 3 वेळा लिहिलं, सकाळी 3 वेळा लिहिलं, दुपारी 6 वेळा लिहिलं, संध्याकाळी 9 वेळा लिहिलं.
असं जर तुम्ही रोज केलं, 21 दिवस केलं, तर ऑटोमॅटिक तुमचं ते प्रोग्रॅमिंग होणार हां, ना, की हां. मग तुम्हाला वाटायला लागणार, अरे ही गोष्ट बरोबर. आपल्याकडे घडू शकते. विश्वास निर्माण हं, होतो. हं. थोडक्यात काय, तर त्याच्या गोष्टीवर ती गोष्ट होण्यासाठीचा विश्वास निर्माण येस. होतो आणि विश्वास निर्माण झाला तर ती गोष्ट मिळतेच आहे. हं. कारण शेवटी मॅनिफेस्टेशन हे तुमच्या विश्वासावर आहे. बरोबर, हं. बरोबर. हां. सो या अशा गोष्टी ह्या टेक्निक्स वर्क करतात. हां, ओके. हां. हे वेगवेगळे टेक्निक्स आहेत हां. त्याच्यासाठी. बरेच आहेत. मग 21 दिवसाचं टेक्निक्स आहे. अच्छा. नंतर मॅजिक वॉटर टेक्निक आहे. हां, हां. जसं तुम्हाला तुम्हाला माहिती आहे, की पाण्याला मेमरी हां आहे आणि एनर्जी आहे आणि त्याला. हां. एनर्जी आहे. करेक्ट. म्हणजे डॉक्टर इसारो इमोटोनी हं. केलेलंच आहे हे सिद्ध, की पाण्याला जर का तुम्ही आय लव्ह यू म्हटलं, हां. तर क्रिस्टल तयार झाले आणि जर तुम्ही त्याला निगेटिव्ह इमोशन, निगेटिव्ह शिव्या वगैरे दिल्या किंवा वाईट काहीतरी हे लिहिलं, तर त्याच्यामध्ये ते काळं झालं. म्हणजे हां. पाण्याला मेमरी आहे. येस. म्हणजे पाणी जिथे-जिथे असतं आणि तिथे-तिथे तुम्ही जसे विचार करता आणि जेव्हा ते पाणी पिता, तर त्या गोष्टी मॅनिफेस्ट होतात. हं. त्यामुळे वॉटर टेक्निक सुद्धा वापरून आपण मॅनिफेस्ट करू शकतो एखादी गोष्ट. ओके. ॲफर्मेशन म्हणजे त्याच्यावर ॲफर्मेशन लिहून हं. ते पाणी जर तुम्ही प्यायलात रोजच्या रोज, तर त्यांनी सुद्धा होतं. अच्छा. हे सगळे टेक्निक्सच आहेत वेगवेगळे. हं. मॅनिफेस्टेशन करताना मॅम माणसांकडनं कोणती मोठी चूक होते, ज्याच्यामुळे ते सक्सेसच नाही होत? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ना, डेस्परेशन जर असेल ना, हां. तर गोष्टी नाही मॅनिफेस्ट होत. ओके. कारण खूप लोकांना ना घाई आहे सगळ्या गोष्टी होण्याची. हं, हं. तर ते जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा तुम्ही नकळत मागणीच्या ट्रॅकवर जाता. म्हणजे झालंच पाहिजे. हां. हां, मग तिथे बरोबर. झालंच पाहिजे असं जेव्हा तुम्ही हं. म्हणता, नॉर्मल कुठल्याही गोष्टीमध्ये हे एवढ्या वेळात झालंच पाहिजे असं जेव्हा तुम्ही होता, तेव्हा समोर तुम्हाला सुद्धा, तुम्ही स्वतःसाठी सुद्धा एखादी गोष्ट म्हटलात, की हे गोष्ट माझी या वेळात व्हायलाच पाहिजे आणि हं. तुम्हाला नाही झाली, तर तुमचं सुद्धा स्ट्रेस येस. वाढतं. आता हां, जे हां. सर्रास बोललं जातं, की मला स्ट्रेस आहे, मला या हं. गोष्टीचा स्ट्रेस आहे, मला इकडे जायचं, तिकडे जायचं. तर स्ट्रेस लोकांना हं. सतत बोललं जातं बघा. हे स्ट्रेस का आहे? येस. कारण त्याच्यामागे डेस्परेशन आहे, हं. की व्हायलाच पाहिजे. मग झालं नाही तर मग काय करेक्ट. म्हणतात, लगेच त्यांचा मूड ऑफ होणं आणि हं. मग निगेटिव्ह इमोशनकडे, काही हे काही वर्क होत नाही, असं काही नसतं, हे काही हं. खोटंच आहे. म्हणजे असं मॅनिफेस्टेशन, ह्या काही गोष्टी खऱ्या नाहीत. असं सुद्धा तुम्ही लोकांकडून ऐकलं बरोबर. असाल, की हां. हे मी करून बघितलं, पण हे काही वर्क नाही झालं. कारण हं, एक तर हं. मुळात काय आहे, विश्वास नाहीये. हां. हं. दुसरी गोष्ट असं आहे, की ते लगेच व्हायला पाहिजे, बरोबर. झटपट. डेस्परेशन. हां, डेस्परेशन आहे. आणि मग ऑटोमॅटिक ते निगेटिव्ह विचारांकडे शिफ्ट होतात. त्यांनाही कळत नाही, की हं. ते कधी निगेटिव्ह विचारांकडे, बरोबर. आणि निगेटिव्ह विचारांकडे शिफ्ट झाले, की तुमची लोअर एनर्जी होते. हं. पण तुम्ही लोअर फ्रिक्वेन्सीला असलात, तर तुम्हाला गोष्टी नाही मॅनिफेस्ट होणार. हां. बरोबर. हे कसं आहे सांगते तुम्हाला, सेशन घ्यायला ज्यांना आयुष्यामध्ये बदल करायचे ना, ते लोकं सेशन्स घ्यायला येतात. नक्कीच येतात, की त्यांना जे आत्ता चाललेलं त्यांचं करंट लाईफ आहे, ते काही हं. बरोबर नाहीये. म्हणजे त्यांना कळतं, की मला बदल करायला पाहिजे. हं. हं. आणि ज्यांना खरोखर वाटतं ना, की मला बदल करायला पाहिजे, अशा माइंडसेटनी जे लोकं जेव्हा येतात ना, तेव्हाच ते वर्क होतं. हां. तुम्ही टेस्ट करण्यासाठी नाही ना येऊ शकत लोकांना, बरोबर. की तुम्ही ते सांगताय ते योग्य आहे, बरोबर आहे की नाही, चूक आहे. शेवटी मला माझ्या आयुष्यात बदल करण्यासाठीच. आता मीही कुठून तरी शिकलेच आहे हां. आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे इम्प्लिमेंट करेक्ट. केलं आणि प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस केल्यानंतर ह्या गोष्टी घडल्यात. हं. पॉझिटिव्ह हं. म्हणजे आयुष्यामध्ये जी आता मी म्हणते, की माझं म्हणजे आयुष्याची आपण क्वालिटी वाढवणं, हा जे म्हणतो की नाही, बरोबर. तर हे सगळं ह्या गोष्टींनी, ह्या स्पिरिच्युअल जर्नीनी शक्य आहे. जेव्हा तुम्ही तुमचा इंटरनल प्रवास सुरू होतो, सोल जर्नी सुरू होतो, तुम्ही जेव्हा रोलमधनं सोलकडे जाता, हं. तेव्हा ह्या गोष्टी सहज शक्य होतात. हं. तर जेव्हा क्लायंट्स माझ्याकडे आलेले आहेत आत्तापर्यंत, आणि काही हाऊसवाईफचं मी सांगते, खरंच हाऊसवाईफना जास्त फायदा झालेला आहे हं. माझ्याकडे. ज्या क्लायंट्स म्हणून आल्या त्यांना, की कसं आहे ना, त्यांचं 30-30, 35-35 वर्षाचं आयुष्य त्यांनी घरामध्ये घातलेलं असतं. हां. म्हणजे इन्व्हेस्टच केलेलं असतं. मी असं नाही म्हणणार, की त्यांनी काही चुकलंय किंवा काय. कारण मुलं लहान असतात, हं. मुलांना वाढवण्यामध्ये किंवा घरच्या सासू-सासरे, नवरा त्यांना सगळ्यांची टाईम काळजी देण्यामध्ये. हो, घेणं, हो. सगळ्यांना वेळ देणं, त्यांच्यासाठी स्वयंपाक, खाणं-पिणं बनवणं, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, हं. हाऊसवाईफचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. करेक्ट. पण होतं कसं माहिती आहे का, त्या दुसऱ्यांचं करताना स्वतःला विसरूनच जातात. हं. म्हणजे त्यांना जर विचारलं, की तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवडीची भाजी कधी केली होती शेवटची, ती नाही आठवणार. तर त्यांना सांगताच येत हो, नाही. हो, कारण हो. त्यांनी ते कधी केलेलंच नसतं.
त्यांनी आतापर्यंत नवऱ्याला काय आवडेल, मुलांना काय आवडेल, तोच विचार सासू-सासऱ्यांना केलेला हाच असतो. विचार हां. केलेला असतो. त्यामुळे ना बराचसा वेळ त्यांचा बरीचशी वर्ष हं. घरामध्ये जातात. 30-35 वर्षाचा जर संसार झालेला असेल ना, तर 50शी क्रॉस केलेली असते हां. आणि त्यांनी स्वतःसाठी कधीच जगलेलं नसतं. पण त्यांच्यात कॅपॅसिटी खूप असते. बाकी जर काही केलं तिथे पण हां, करू हो, शकण्याचा हो. पोटेन्शियल सगळ्यांमध्येच आहे. हां. प्रत्येक सोल हा पॉवरफुल सोल आहे. हं. ओके. निसर्गाने आपल्याला सगळ्यांनाच सगळं दिलेलंच आहे, भरभरून दिलेलं हां. आहे. पण आपल्याकडनं त्याचा वापर केला गेला न गेल्यामुळे ते राहिलेलं येस. आहे. हां. तर जेव्हा ना काउन्सिलिंग सेशन्स घ्यायला किंवा अशा ज्या काही हाउसवाईफ्स माझ्याकडे आल्या आहेत, तर त्यांना जेव्हा हा उद्देश त्यांना जेव्हा सांगितलं, की तुम्ही ह्या रोलमधनं बाहेर पडाल, हं, हं. आणि ही सगळी टेक्निक्स वापराल, तर तुम्ही आता पुढचं आयुष्य तुमच्या आयुष्याची तुम्ही क्वालिटी वाढवू हं, शकता. आता हं. क्वालिटी वाढवायची म्हणजे काय? म्हणजे आधीचं आयुष्य काय त्यांचं वाईट गेलंय अशातला हां, भाग नाहीये. हां. पण जेव्हा स्वतःकडे फोकस केला जातो, स्वतःला काय हवंय तेव्हा बघितलं जातं, तेव्हा तुम्ही जास्त एनर्जेटिक राहता ना येस. आणि तुमचे रिलेशन्स पण चांगले तुम्ही मेंटेन ठेवू हं. शकता. कारण काय होतं, एका पद्धतीने जगत आल्यामुळे ना कंटाळवाणं झालेलं असतं, बोर झालेलं असतं, की काही अर्थ नाही आपल्या आयुष्याला. खरं आहे. असं हां. वाटायला लागलेलं असतं. पण जेव्हा त्यांना त्यांच्यातल्या काही गोष्टी, त्यांच्यातल्या स्ट्रेंथ त्यांना जेव्हा दाखवल्या हं. जातात सेशन्समधून, तेव्हा त्यांना करण्याची एक उर्मी निर्माण होते, की नाही बरोबर. मी केलं पाहिजे. आणि अशा काही केसेस आहेत, सक्सेस स्टोरीज, की ज्यांनी नंतर इतके वर्षाचा संसार करून आत्ताही करतायत, हं. म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतायत. असं नाही आहे, की हे करायला लागल्यावर त्यांनी ते सोडलंय, हां, पण ते हां. जास्त चांगल्या पद्धतीने करू शकल्यात. म्हणजे अच्छा. कम्युनिकेशन चांगलं, हेल्दी कम्युनिकेशन हं. त्यांचं वाढलेलं आहे सगळ्यांच रिलेशनमध्ये. त्याच्यानंतर स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे. हं. आता घरातली सगळी कामं करून ते बाहेरची कामं करायला लागलेत किंवा म्हणजे ओके. स्वतःच्या ज्या काही आवडी-निवडी आहेत, तर म्हणजे तर काय तर एखाद्याला ट्युशन घ्यायचं हं, असेल, म्हणजे ती हं. त्याची स्ट्रेंथ आहे, की मी शिकवू शकते. हं. किंवा मी माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये जाऊन काम करू शकते. जर हां. एखाद्या म्हणजे माझ्याकडे जी क्लायंट आहे तिच्या मिस्टरांचं ऑफिस होतं. हं. तर त्या ऑफिसमध्ये जाऊन तिचं बी-एस-सी हे क्वालिफिकेशन असताना ती अकाउंट्सची कामं सगळी व्यवस्थित पार पाडू शकते. अच्छा. त्याच्यानंतर मुलींचं म्हणजे जे काही लग्न झालेल्या मुली आहेत, मुलींचे सगळे म्हणजे येणं-जाणं हं. जे काय ते उत्कृष्ट पार पाडू शकते किंवा मुलाचा अभ्यास घ्यायचा असेल, तर ते सुद्धा व्यवस्थित करू शकते. अभ्यास करून. ओके. कारण काय होतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा क्वालिटी लाईफ ही जेव्हा कन्सेप्ट येते ना, हं. तेव्हा तुम्ही टाईम मॅनेजमेंट करता येतं हां, तुम्हाला. हां. हं. आणि जेव्हा तुमचं स्ट्रेस कमी झालेला आहे, तुमचे निगेटिव्ह विचार कमी जेव्हा होतात ना, तेव्हा पॉझिटिव्ह विचार जेव्हा तुम्ही करायला लागता ना, तेव्हा तुम्ही अतिशय शांत, कूल, बरोबर. पीसफुल लाईफ. हां, आणि हां. जेव्हा पीसफुल होता ना तुम्ही, तेव्हा तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते. तुम्ही हं. जास्त कामं करू शकता. हो की नाही? बरोबर. म्हणजे गडबड नाही होत. हं. म्हणजे जसं मी स्वतःचा अनुभव सांगते, की मला जेव्हापासून मी पीसफुल लाईफ जगायला लागले, म्हणजे जो मी म्हटलं तुम्हाला सोल कॉन्शियस जर्नी माझा सुरू झाला. त्याच्यानंतर मी खूप कामं करायला लागले आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी एनर्जेटिक हं. राहायला लागले. त्याच्यानंतर वेळेत पोहोचणं, वेळेत सगळी कामं करणं, स्वतःसाठी वाचन, रीडिंगसाठी वेळ ओके. ठेवणं किंवा अजून काही गोष्टी करायच्या असतील तर त्या करू शकणं हं. किंवा गेस्ट आले तर गेस्टना व्यवस्थित वेळ देणं, प्रॉपर वेळ देणं आणि आपल्याला जे रोजचं मेड मॅनेज करणं, हं. त्यांना व्यवस्थित त्यांच्याकडनं काम करून घेणं आणि बाहेरची जी काही कामं असतात, जी आपल्या मिस्टरांना वेळ नसतो, त्यामुळे ती सुद्धा बँकांची आता काही ऑनलाईन झालेलं आहे, येस. हां. फारसं काही जावं नाही लागत. पण जे काही कामं करायला जावं लागतं, ते सुद्धा होणं आणि एवढं असून तुम्ही हॅपी असणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे हां. कामं करून तुम्ही कंटाळवाणं झालेलं असाल, तर त्यालाही काही अर्थ हं, नाही हं. ना. तुम्ही फ्रेश राहणं, हे सगळ्या गोष्टी शक्य होतात. हां. असं म्हणजे मी हाउसवाईफ्सचे गोष्टी म्हणजे ह्या क्लायंट्सचा रिझल्ट मी सांगू शकते. प्लस जे करियर म्हणजे जे यंग आहेत, हं. की जे असे 35 च्या एजमधले वगैरे आहेत, तर ते कन्फ्यूज असतात ना, की नेमकं काय करायचंय मला? राइट. म्हणजे त्यांना हां. हे माहीत नाही मला आयुष्याकडे नेमकं करायचंय काय? करेक्ट. कशा हां. पद्धतीने करायचं? तर त्या लोकांना गाईडन्स मिळू शकतो, हं. की तुम्ही जर त्यांना जर अजून सोपं पडतं ना, की जर का हे टेक्निक्स वापरले, अफर्मेशन्स वापरले, बरोबर. तर हां. ते अचीव्ह करू शकतात.
किंवा हम्म. त्यांच्या जर काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील तर तिथे फोकस होऊ शकतो. हा. तिथे ॲफर्मेशन्सचा वापर होऊ शकतो. तिथे तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क होण्यासाठी जे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे हम्म. ते वर्क होऊ शकतं. कसं पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह विचार कमी केले की ओके. ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह विचार वाढतात. तिथे हेल्प होऊ शकते. आहेत माझे एक असे 35च्या दरम्यानचे जे क्लायंट्स आहेत, ते म्हणजे जे नुकताच जॉब करतात किंवा त्यांना ग्रोथ हवी आहे त्यांची. तर तिथे हे निगेटिव्ह कमी झालं ना, येस. की तर खूप होणार ते. गोष्टी हा, होतात. हा. खूप गोष्टी शक्य आहेत. मॅनिफेस्टेशन होण्यासाठी आपल्याला प्रत्येक महत्त्वाची सवय लावून घ्यायला पाहिजे म्हणजे मेडिटेशन करणं. मेडिटेशन करताना रोज 10 मिनिटं स्वतःसाठी वेळ देणं. मेडिटेशन करायला एक ठराविक जागा शोधायची. त्या एका ठराविक जागेवरच रोज बसायचं. घरामधला कुठलीही तुमची कम्फर्टेबल असेल ती. तिथे तुम्ही म्युझिक लावू शकता. म्युझिक किंवा गायडेड मेडिटेशन करू शकता किंवा नसेल करायचं तर तुमचं तुम्ही शांत बसून तुमचा श्वास घेताना तो ऑब्झर्व करायचा. श्वास घेत आहे, ओके. श्वास सोडत आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. विचार मनामध्ये येणार. त्या विचारांना तटस्थपणे बघायचं. त्या विचारांना आपलंसं करून घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. हम्म. बऱ्याचदा लोकांना सवय लागते तशी, की आपण एखाद्या विचारांमध्ये हे करून ते स्वप्न बघत राहतात किंवा त्याच्यामध्ये तोच विचार करत रमतात त्याच्यामध्ये. तर असं फॅन्टसीमध्ये जगण्याची सवय झालेली बरोबर. असते. तर हा. ते शक्यतो नाही करायचं. तटस्थपणे विचारांकडे बघायचं. असं तुम्ही जर रोज करायला लागलात ना, की हळू तुमचा फोकस वाढायला लागेल आणि तुम्ही शांत व्हायला लागाल. अशी काही म्हणजे त्यांनी तुमच्या खरं म्हणजे निगेटिव्ह विचार कमी व्हायला सुरुवात होते. ओके. खरं मेडिटेशनने हा. आणि निगेटिव्हिटी कमी होते. हे एक सगळ्यात प्रभावी टेक्निक आहे मेडिटेशन. ओके. हे अच्छा. ही एक सवय लावून घ्यायची. दुसरी गोष्ट की स्वतःचे विचार ऑब्झर्व करायचे. जो स्वतःबरोबरचा सेल्फ टॉक आहे, स्वसंवाद आहे, तो निरीक्षण करायचं आणि ते लक्षात येईल तुमच्या की तुम्ही बऱ्याचदा निगेटिव्ह बोललं जातं कळत-नकळत, कारण आपल्याला ती सवय झालेली असते. तिथे स्टॉप किंवा कॅन्सल टेक्निक वापरायचं. स्टॉप म्हणायचं किंवा कॅन्सल म्हणायचं. ओके. म्हणजे निगेटिव्ह विचारांचा जो एक फ्लो असतो तो थांबायला मदत होते आणि मग पॉझिटिव्ह विचार मॅक्झिमम केले जातात. ह्या 2 सवयी जर स्वतःला लावून घेतल्या ना, तर तुम्हाला मॅनिफेस्टेशन होण्यासाठी आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क्स होण्यासाठी नक्की मदत होते. अच्छा. ओके. सो मी मॅम तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. म्हणजे ह्या पॉडकास्ट नंतर बऱ्याच जणांना मॅनिफेस्टेशनला घेऊन प्रश्न असतील, जसं लाईफला पॉझिटिव्ह वेकडे कसं न्यायचं. सो ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि मला खात्री आहे तुम्ही नक्कीच त्यांची मदत कराल हो. त्यांना लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. सो तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो आणि थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि इतकी छान माहिती दिली तुम्ही आपल्या ऑडियन्सला. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.